अहवाल अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाहीये आणि याच्या संदर्भातलीच माहिती नाशिक पोलिसांकडून देखील रुग्णालय प्रशासनाकडे मागण्यात आलेली आहे की नेमकी काय उपचार आहे, दिवस त्यांना या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे या संदर्भातली माहिती ही या ठिकाणी पोलिसांकडून मागण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण सांगायचं झालं तर ह्या एका मेडिकल जो अहवाल आहे याचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर कोर्टात देखील एक केस चालू आहे, याचिका दाखल करण्यात आली होती। या दोन्ही ज्या गोष्टी चालू आहेत, इकडे NBW आहे तर दुसरीकडे नाशिक न्यायालयाने दिलेला निर्णय या संदर्भात शिक्षेसंदर्भातला जी स्थगिती आहे यावरती देखील स्टे यावा या अनुषंगाने जो युक्तिवाद चालू आहे त्यावरती आता उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे त्यांची तब्येत जी आहे ती अद्याप त्यांना विश्रांतीची गरज असल्याचंच डॉक्टरांकडून सांगण्यात आलं असलं तरी न्यायालय नेमके काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि पुढील काही दिवसात त्यांच्यावरती काय नेमके उपचार केले जातात। थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून एक पत्रकार परिषद घेत कोकाटे यांच्यावरती सुरू असलेल्या उपचारासंदर्भातली अधिकृत माहिती ही देण्यात येईल। त्यानंतर पुढची नाशिक पोलिसांची जी भूमिका आहे ही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, निश्चित सूरज, काही वेळासाठी होल्ड करा, आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा। काही महत्त्वाची माहिती, काही फॅक्ट्स आपण बघूया या सगळ्या प्रकरणाबाबतच्या।